कितना जलोगे जलकर राख हो जाओगे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, आमच्यामध्ये कुठलेही वादविवाद नाहीत, एकनाथ शिंदेंचं विधान। मला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा, तर ज्यांना जे समजायचं ते समजा। 2022 साली हलक्यात घेतलं तेव्हा सरकार उलटलं, असंही केलं वक्तव्य। काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम करोटे यांचा शिवसेनेत प्रवेश, तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार शिवसेनेत, विदर्भात सुद्धा कोकणाप्रमाणे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर। पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय लागली आहे, अजून किती पक्ष मोठा करायचा आहे तेवढा करा, फुगा होईल आणि एकदा फुटेल, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला। ऑपरेशन टायगर नाव दिलंय, मात्र ऑपरेशन गद्दारी सुरू आहे, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचा निशाणा। दरम्यान मार्च महिन्यापासून उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू होणार असल्याची माहिती। कोकाटेंबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर कारवाई, कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची काँग्रेसनं मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची भूमिका, विधिमंडळ सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी शिक्षेला आव्हान देणार, तर सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल करून शिक्षेला आव्हान देणार, खोटी कागदपत्र दाखवून म्हाडाच्या सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप। मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा झेंडा फडकणार, हिंदू धर्माचं रक्षण करणारे आज सगळे सत्तेमध्ये, हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेनं बघणारे सगळे विरोधात बसलेत, नितेश राणेंची प्रतिक्रिया। निधी वाटपात महायुतीमध्ये प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्रपक्षांना, सरपंचांना निधी वाटपावरून नितेश राणेंचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, तर बालेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचं या ठिकाणी शहांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात येणार। 2 दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यामध्ये असलेल्या अमित शहांच्या कोरेगाव पार्कच्या वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्काम, तर आज सकाळी 11 वाजता शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक होणार। आम्हाला न्याय हवाय, न्याय कसा मिळवायचा त्याकडे आमचं लक्ष आहे, मागण्या मान्य केल्या तर आंदोलन कशासाठी करू, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। आमदार सुरेश धस आज मस्साजोग दौऱ्यावर, देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार, अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगानं चर्चा करणार। निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून धस यांना नोटीस द्या, तर औरंगाबाद खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश, महबूब शेख यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केल्यानंतर 5 मार्च रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला सध्या गती, तर आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती। 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीत हत्या। माझ्या पतीची हत्या होऊन 16 महिने उलटले, 16 महिने होऊन सुद्धा आरोपींना अटक नाही, पोलीस प्रशासनाला मंगळवारपर्यंत वेळ, अन्यथा आंदोलन करणार, ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। विरोधी पक्षनेत्यासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव दिलं, तर भास्कर जाधवांना आता सतरंज्या उचलाव्या लागतील, नितेश राणेंची टीका। आव्हाडांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करावी, आमच्याकडे आव्हाडांच्या बनावट डॉक्टरेट पदवी संदर्भात पुरावे, नजीब मुलांचा दावा। जालन्यामध्ये 10वीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, बदनापूरमधील परीक्षा केंद्रांवर कॉपी बहादरांचा सुळसुळाट, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी भिंतींवरून उड्या मारल्याचे प्रकार समोर। जालन्यामध्ये परीक्षा केंद्रांवर पेपर फुटला नसल्याचं राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींचं स्पष्टीकरण, व्हायरल झालेला पेपर प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसल्याची माहिती। पेपरफुटीची चौकशी केली जाईल, दोषींवर कडक कारवाई होईल, कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा संकल्प आहे, पेपरफुटीवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। 70 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार, तर साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर, कोल्हापूर विभागामध्ये 20 लाख क्विंटल साखर उत्पादन। सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, भराडी आईच्या दर्शनासाठी भाविक दाखल, मंदिर परिसरात सजावट। एसटीच्या चालकासह महामंडळाच्या गाडीला सुद्धा कर्नाटकात काळं फासलं, कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, पुणे बंगळुरू महामार्गावरील चित्रदुर्ग या ठिकाणी घडली घटना। फिर्याद न घेतल्यानं फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला आता पोलिसांकडूनच मारहाण, तर बार्शी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर, 7 जानेवारीला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर। मुंबईमध्ये 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ, तर 37.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, पुढील 2 ते 3 दिवस तापमानात वाढ राहणार असल्याचा अंदाज। म्हाडा कार्यालयामध्ये महिलेनं पैसे उधळल्याच्या प्रकरणात आता म्हाडात समिती स्थापन, समितीकडून 27 फेब्रुवारीला 11 अर्जदारांची सुनावणी होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर हार्बरच्या वाशी नेरूळ दरम्यान आणि पश्चिम मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल।
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाकडून दुसऱ्या टप्प्यातील कामाचा सुद्धा या ठिकाणी वेग धरलाय। तर 5 चाळी रिकाम्या करण्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर 15 दिवसात पाडकाम सुरू होऊन 3 पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार। तळोजातील नागरिक प्रदूषणामुळे हैराण, तर वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रदूषणाची समस्या कायम, अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप। नागपुरात जीबीएसचा आणखी एक बळी, शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। जीबीएसनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 3 वर। जीबीएस रुग्णांच्या उपचाराचा खर्च जास्त, रुग्णांच्या सरकारी योजनांमधून उपचार, तर आता आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना आता सरकारी योजनांतून मदत करणार नाही, पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती। राज्यात 1.5 महिन्यात लेप्टोस्पोरायसिस चे 49 रुग्ण आढळले, तर आता आरोग्य विभागाची चिंता वाढली। आजाराचे 14 रुग्ण रायगड जिल्ह्यात, तर सर्वाधिक 27 रुग्ण मुंबईत आढळले। राज्यातील शाळांचं शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील, तर पहिलीला सीबीएसई अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार, मंत्री पंकज भोयर यांची माहिती। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश। मागील 25 वर्षांपासून सुरू असलेली पिंपरी चिंचवडकरांचा हा संघर्ष आता संपला। शहरातील 35 उपटपाल कार्यालय आता जोडली जाण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडकरांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवाढीपासून दिलासा। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, तर मंचरमधील एका दुकानात चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग यांची मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट। मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण, चंद्रकांत पाटलांकडून जोग यांची विचारपूस। वसईमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या 3 महिला बचत गटाच्या दुकानांवर कारवाई। महिलेच्या तक्रारीवरून वसई पुरवठा विभागाकडून संबंधित 3 दुकानं सील। नांदेडच्या नाळेश्वर रहाटी या घाटावरून अवैध वाळू तस्करी सुरू, तर वाळू अवैध मार्गे वसमतला नेली जात असल्याची माहिती। ग्रामस्थांनी 6 वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले। नांदेड जिल्ह्याच्या देगलूर आगारातील बसेसची दुरावस्था, 54 पैकी 40 एसटी बसेस कालबाह्य, खटारा बसेसमध्ये प्रवाशांचे मोठे हाल। सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महायुती सरकारच्या महाविस्टा प्रकल्प, तर आता मंत्रालय आणि आसपासच्या परिसराचा पुनर्विकास केला जाणार। पुनर्विकास करण्यासाठी 3 कंत्राटदार सादरीकरण करणार, 3ही वास्तुविशारद पुढील आठवड्यात सादरीकरण करणार। पीओपी आणि उंच मूर्तीला बंदी, मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवमध्ये पर्यावरणपूरक करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक। ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आता अनधिकृत फेरीवाल्यांवर तोडक कारवाई, तर नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे पालिकेची ही तोडक कारवाई। नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग, आगीच्या तीव्रतेमुळे परिसरात भीतीचं वातावरण। मागील आठवड्यात सुद्धा आगीची घटना घडली होती। पुण्यातील अभियंत्याला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण, तर मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहिती। शहरात असं काहीही चालू देणार नाही, कारवाई होणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचा इशारा। नाशिकच्या चांदवड घाटामध्ये 8 ते 9 वाहनांचा भीषण अपघात, तर भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। वसईमध्ये कार चालकानं 7 ते 8 वाहनांना उडवलं, कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती। अपघातात एक महिला जखमी, तर इतर वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं महिलेला चिरडलं, संतप्त जमावाकडून ट्रॅक्टर पेटवून आक्रोश व्यक्त। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या गिधाडे या ठिकाणची घटना। नागपुरातील अनेक भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार, तर आता पारडी फिडरवर जलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी सकाळी 11 वाजेपासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। आमदार अतुल भोसलेंनी घेतली जलसंपदा अधिकाऱ्यांची आढावा बैठक, तर वाकुर्डे योजनेतील पिण्याच्या पाण्याचा योग्य नियोजन करण्यासाठी भोसलेंची अधिकाऱ्यांसोबत चर्चा। खनिज निधीतील 162 कोटींच्या प्रशासकीय मान्यतांना आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती। गडचिरोली जिल्हा खनिज निधी वाटपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। वर्षभरापासून बंद असलेला करूळ घाट सोमवारपासून 15 दिवसांसाठी आता सुरू होणार। प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू करणार, पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनंतर निर्णय। अकोल्यातील पातूर तालुक्यामध्ये एका घरात 35 रानडुकरांचा कळप शिरला, तर कळप शिरल्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण। वन विभागाकडून या ठिकाणी रेस्क्यू। जळगावात हत्येचा आरोपी जामिनावर सुटताच 3 जणांकडून आरोपीवर धारदार शस्त्रानं हल्ला, जखमी आरोपीवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू। फ्लेमिंगो पक्ष्यांनी बहरला उजनी काठ, तर शेकडो फ्लेमिंगोंचा धरण परिसरामध्ये दिवसभर विहार। नियोजित आगमनापेक्षा फ्लेमिंगो महिनाभर अगोदर दाखल।
जळगाव जिल्हा परिषदेचा 46 कोटी 61 लाखांचा अर्थसंकल्प सादर, नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद. जळगावमधील पिंपळे खुर्दमध्ये गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण, ड्रोनद्वारे फवारणीसह कृषी यंत्रांची देखभाल आणि दुरुस्तीविषयी मार्गदर्शन. परभणीमध्ये रब्बी हंगामातील हरभरा काढणी अंतिम टप्प्यात, हरभऱ्याला योग्य हमीभाव मिळणार, तर शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधान. सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये शौचालय हटवण्यासाठी नागरिक आक्रमक, भाविकांचा विचार करून निर्णय घेऊ, मनपा आयुक्तांचं आश्वासन. करमाळ्याच्या केतूर गावातील कीर्तेश्वर देवस्थान परिसरामध्ये आढळला यादवकालीन शिलालेख, तर या पुण्यातील संशोधकांकडून भिंतींवरील शिलालेखाचं वाचन. जळगावात 2 गटामध्ये हाणामारीनंतर दगडफेक सुद्धा झाल्याची माहिती. कंजरवाड्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून 2 गटात वाद, आतापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल नाही. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होऊन सुद्धा भाव 1000 रुपयांनी उतरले. भाव कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी. लासलगाव आणि येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण, तर कांद्याचे सरासरी बाजार दर हे 1750 रुपयांपर्यंत कोसळले. नवीन उन्हाळी कांद्याची आवक झाल्यामुळे दरावर परिणाम. धुळ्यातील नकाने ते वार गावापर्यंत रस्त्याची दुरावस्था, तर रस्ता दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी. खड्ड्यांमुळे दररोजचे अपघात सध्या वाढल्याची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये निधीअभावी जलजीवन मिशन योजनेचं काम अर्धवट अवस्थेत, तर 4 वर्षांपूर्वी योजनेसाठी 980 कोटींचा निधी देऊन सुद्धा काम अर्धवटच. नंदुरबारमधील 3000 आदिवासी विद्यार्थी तळोदा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्तीपासून वंचित. नाशिकच्या आदिवासी कार्यालयामध्ये पाठवलेला होता प्रस्ताव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा अधिक राहणार. शेतकऱ्यांकडून टरबूजाची लागवड, तर टरबूजाला मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचा याकडे कल. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या समस्यांचा डोंगर. जनावरांना लागणारा चारा महागल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार. चंद्रपुरात मेफेड्रॉन ड्रग्जसह 3घांनाही अटक. आरोपींकडून 9,40,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अहिल्यानगरमधील राहुरीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. हत्येनंतर आरोपी प्रियकराची पोलिसांकडे स्वतःहून कबुली. अनैतिक संबंधातनं वादाच्या प्रकरणातनं प्रेयसीची हत्या केल्याची माहिती. पुण्यामध्ये भाड्यानं घेतलेल्या गाडींची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 16 गाड्या खराडी पोलिसांनी घेतल्या ताब्यात, तर खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी लोणीकंद या ठिकाणी रंगणार. 22 आणि 23 फेब्रुवारीला होणाऱ्या स्पर्धेमध्ये तब्बल 375हून अधिक कुस्तीपटू सहभागी होणार. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या गावांमध्ये माओवाद्यांना गावबंदी, तर पोयारकोठी मरकरणार या ग्रामस्थांकडून पोलिसांना बंदुका सुपूर्द. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 62 लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी महिला ठार. 3 महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली. इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त विधानाचं प्रकरण. युट्यूबर आशिष चंचलानीची दखल, गुन्हा रद्द करण्याची मागणी, तर आशिष चंचलानी विरोधात गुवाहाटीमध्ये गुन्ह्याची नोंद. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये गतविजेत्या मुंबईचा पराभव. विदर्भाचा 80 धावांनी विजय. केरळ आणि विदर्भ यांच्यामध्ये आता 26 तारखेला रणजीचा अंतिम सामना. जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानात फ्लॅग मीटिंग, तर 4 वर्षात दोन्ही देशांमधील ही पहिलीच बैठक. गेल्या महिन्यामध्ये सीमेवर 5 गोळीबाराच्या घटना. प्रयागराजमध्ये महाकुंभच्या शेवटच्या विकेंडला प्रचंड गर्दी. मेळा संपायला 5 दिवस. प्रणालीमध्ये आता त्रुटींना वाव असता कामा नये. मुख्यमंत्री योगींच्या सूचना.